नातानीचा खरा अर्थ काय आहे जरा डिक्शनरी उघडून बघा आणि समजून सांगा लोकांना. न बदलणार. जर हिंदू धर्माच्या चालीरीती बदलल्याच नसत्या तर या आमच्या आशा ते इथे बसलेल्या दिसल्या नसत्या. त्यांना पलीकडच्या बाजूला बसावं लागलं असतं. आमच्यातलं एकही जण हा पण नाही, हा पण नाही, मी पण नाही, हाय पण नाही आणि हा पण नाही. आम्ही सगळे क्षुद्र. आम्ही समाजाच्या बाहेरच राहिलो असतो. समाज व्यवस्था इव्हॉल्व्ह झाली पाहिजे, समाज व्यवस्था बदलली पाहिजे आणि म्हणून या हिंदू धर्मात वासुदैव कुटुंबकम म्हटलं गेलं. आणि ज्यांनी ज्यांनी बदल अपेक्षित ठेवले, जे जे बदलाच्या बाजूनी बोलले, जे जे इथल्या कर्मकांडाच्या बाजू विरोधात उभे राहिले, त्यांना त्यांना तुम्ही छळलत, मारलत. तुम्ही दाभोळकरांना का मारलत? पानसरेंना का मारलत? कलबुर्गीला का मारलत? गौरी लंकेशला का मारलत? आहेत उत्तर तुमच्याकडे? मारणारे कोण होते? बरोबर अशामध्येच तुमच्या संघटनांची नावं कशी येतात. पुण्यामध्ये पत्रकार तुम्ही एक परिषद घेता, त्या परिषदेचं नाव देता संविधान का बदलू नये आणि खाली नाव कोणाचं असतं? तुमच्या समर्थकांचं, तुमच्या पक्षाच्या, तुमच्या विचारांच्या समर्थकांचं. तुम्ही संविधान पण बदलायला नाही गेला आणि तुम्ही आम्हाला विचारला मंडळ यात्रा काढण्याची गरज काय? अरे छोट्या समाजाला वेगळ्या मार्गावर नेणं खूप सोपं असतं. त्यांची मन भ्रष्ट करणं खूप सोपं असतं. आणि म्हणून कार्ल मार्क्सने लिहून ठेवलंय की धर्म ही आफूची गोळी आहे, जात ही आफूची गोळी आहे. जात आणि धर्माच्या नावावर राजकारण करायचं. मांसाहार विरुद्ध शाकाहार. 15 ऑगस्टला कोणी काय खावं हे सरकार ठरवणार. माझ्याकडनं लिहून घ्या, पुढच्या 15 ऑगस्टला पूर्ण महाराष्ट्रात मांसाहार बंदी आलेली असेल. ज्या देशामध्ये 80% माणसं आजही मांसाहार करतात तिथे जबरदस्ती कशाला की तुम्ही हे मांसाहार करायचं नाही 15 ऑगस्टला, अमक्या दिवशी करायचं नाही, तमक्या दिवशी करायचं नाही. अरे ज्याला जे खायचंय खाऊ द्या. ज्याला आळू वरण भात, आळूची भाजी, आळूचं फतफत खायचं असेल ते खावं. आम्ही काय ना म्हणतो कोणाला. ज्याला मटण खायचंय त्याने मटण खावं. ज्याला मेथीची भाजी खायची आहे त्याने मेथीची भाजी खावी. भारताची खाद्य संस्कृतीचा इतिहास बघा काय. जा वाचा, वेद वाचा, पुराण वाचा, त्याच्यात झालेली लग्न वाचा आणि त्याच्यात वाचून सांगा आम्हाला त्याच्यात काय काय लिहिलंय, कशा कशाचे बली दिलेले आहेत. मी हे ते बोर्ड सांगितलं तर नवीन कॉन्ट्रोवर्सी तयार होईल. पण सगळे वेद वाचा, सगळे उपनिषद वाचा आणि सांगा आम्हाला बळी कोणाचे दिले होते आणि कोण बळी देत होते. ही खाद्य संस्कृती बदलण्याचा कार्यक्रम कशाला घेताय हातात? झालं जाती वाटून झाल्या, भाषा वाटून झाल्या, प्रांत वाटून झाले, धर्म वाटून झाले, आता खाद्यावर आले.